गुड मॉर्निंग मित्रांनो, श्री स्वामी समर्थ ब्लॉग विथ श्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर वार आहे शनिवार आणि तारीख आहे 17 जानेवारी 2026. आज आहे आपला विकली ऑफ. तर थोडं घरी काम असल्यामुळे आज आपण सुट्टी घेतलेली आहे. परंतु घरात म्हणजे काम जर नसेल तर कसं तरी होतं अशा पद्धतीने, त्याच्यामुळे मी म्हटलं चला व्हिडिओ बनवूया एक. कारण कालच्या एका व्हिडिओमध्ये एका दादाची ही कमेंट आली होती की गाडी चालवत असताना जर झोप येत असेल तर काय करावं, त्याच्यावरती उपाय. तर आपण आज याच विषयावरती बोलणार आहे. तर ओला उबरमध्ये आपण गाडी चालवत असताना प्रत्येक जणाचा एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. कोणी लोकलमध्ये चालवतं, कोणी इंटरसिटीमध्ये चालवतं. इंटरसिटीमध्ये चालवतं त्यांच्यासाठी कंटिन्यू दिवसामध्ये 200 ते 300 किलोमीटर ड्रायव्हिंग करावी लागते. आणि ते करत असताना आपली बॉडी कधी थकते, कधी झोप मागते हे आपल्याला समजत नाही. तर मी नेहमी इंटरसिटी करतो. तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघत आलेला असेल. आपलं पुणे मुंबई रूट किंवा तर प्रायव्हेट बुकिंग इकडच्या तिकडच्या बाहेरच्या येत असतील तरी पण त्या पण आपण करतो. जसं की लास्ट टाइम मी गुजरातला गेलो होतो. गुजरातमध्ये आपली 4 दिवसाची ती ट्रिप होती आणि एका दिवसामध्ये 300 ते 400 किलोमीटर रनिंग करणं हे आपल्यासाठी जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी काहीच वाटत नाही. म्हणजे पुणे मुंबई तर असं वाटतं की कुठंतरी फिरून, म्हणजे कुठंतरी इकडे बाजूला जाऊन यायचं आहे आपल्याला, असं होतं. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण ड्रायव्हिंग करत असतो त्यावेळेस एक 10 ते 12 तास गाडी चालवल्यानंतर बॉडी आपली थकते, बॉडी आपली झोप मागते. आणि एक्सप्रेस हायवे असतो, एक्सप्रेस हायवेला हिप्टोनाइज होण्याची शक्यता असते. कारण रस्ता स्ट्रेट असतो आणि आपण फक्त एका नजरेने पुढे समोर बघत असतो. आणि भरपूर जण झोप न यावी म्हणून कोणी तंबाखू खातं, कोणी गोवा गुटखा मावा, हे काही बरेचसे लोक जे त्याच्यानुसार करत असतं झोप न येण्यासाठी. परंतु झोप न येण्यासाठी मी काय करतो, तर आता आपल्याला व्यसन हा प्रकार कुठलाच नाही, म्हणजे आपण गोवा तंबाखू मावा गुटखा हे काहीच करत नाही. तर मग अशा ड्रायव्हरांसाठी जर झोप येत असेल तर काय करावं हेच या व्हिडिओमध्ये आज आपल्याला बघायचं आहे. तर मी काय करतो तुम्हाला सांगतो अगोदर. माझ्या गाडीमध्ये कंटिन्यू मित्रांनो हे सामान असतं. हे सामान काय आहे तर त्या तुम्हाला दिसत असतील तर हे आलेपाक वड्या आहेत, म्हणजे आलेपाकाच्या वड्या. तर ह्या मी गाडीमध्ये का ठेवतो, म्हणजे माझ्या बॉडीला तरी ज्यावेळेस मी ह्या आलेपाकचा एक जरी बाईट घेतला ना तरी माझी झोप उडून जाते. तर मी पहिल्यांदा प्रेफर करतो की माझ्या गाडीमध्ये कंटिन्यू असतात त्या. तुम्ही मेडिकलमधून घेऊ शकता, तुम्ही पण एकदा ट्राय करा. जर तुम्ही इंटरसिटी करत असाल किंवा गाडी चालवताना झोप येत असेल तर ह्या आलेपाक वडीची एक जरी बाईट खाल्ला ना, कारण ते तिखट आणि गोड असते, तर म्हणजे शक्यता म्हणजे झोप जातेच यांनी. कारण माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो. आणि हा पहिला उपाय करू शकतो आपण जर आपल्याला गाडी चालवताना झोप येत असेल तर. कारण ज्यावेळेस आपण गाडी चालवतो त्यावेळेस झोपेला माहीत नसतं, सकाळी दुपारी संध्याकाळी ती कधी पण येऊ शकते. आपण कंटिन्यू जर 3-4 तास गाडी चालवत असेल तर तुम्ही बघितलं असेल एक्सप्रेस हायवेला सुद्धा कधी कधी आपल्याला डुलक्या अशा मारू वाटतं ना. आपल्याला असं वाटतं की काय होतं, 1 सेकंद जरी डोळे झाकले तर काय होतं. परंतु ज्यावेळेस आपले डोळे जड होतात ना आणि त्यावेळेस आपण ड्रायव्हिंग करतो, तर दारू पिऊन ड्रायव्हिंग करणं, डोळे जड करून ड्रायव्हिंग करणं ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही मित्रांनो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कधी पण आपल्याला जर गाडी चालवताना झोप येत असेल तर आपण काय काय उपाय करायचे. तर आपण हे उपाय करू शकतो की एसी थोडासा फास्ट करायचा किंवा काचा उघड्या ठेवायच्या, बाहेरची थोडी हवा घ्यायची. हा एक पहिला उपाय झाला. त्याच्यानंतर जर झोप येत असेल तर गाडी सरळ बाजूला घ्या, तोंड बिंड धुवा. तो एक दुसरा उपाय आपण करू शकतो. जर तुम्हाला जवळच चहा कॉफी असेल तर चहा कॉफी पण घेऊ शकता. पण चहा कॉफीचा असर जो असतो तो 10-15 मिनिटानंतर आपल्या बॉडीमध्ये होत असतो. आणि चौथी जी गोष्ट आहे, म्हणजे आता हे ट्रक ड्रायव्हरांसाठी किंवा लॉंग पल्ल्याच्या डिस्टन्ससाठी आहे. मी ज्यावेळेस युरोपमध्ये गेलो होतो त्यावेळेस मला माझ्या एका म्हणजे पंजाबी मित्र होता, त्यांनी सांगितलं की त्यांनी इंडियामध्ये भरपूर ड्रायव्हिंग केली होती. तो म्हणला आम्ही मिरची ठेवायचो गाडीमध्ये, म्हणजे ज्यावेळेस झोप लागते असं वाटतं तर मिरचीचा एक बाईट खाल्ला ना की झोप डायरेक्ट उडून जाते. तर तुम्ही हा पण एक उपाय करू शकता. अजून एक उपाय म्हणजे आपण कुठल्या तरी जवळच्या मित्राला कॉल करू शकतो आणि कॉलवरती ज्यावेळेस आपण बोलू, एक 5-10 मिनिटं बोलल्यानंतर आपलं परत माइंड डायव्हर्ट होतं आणि आपली झोप उडून जाते. तर हे उपाय तुम्ही करू शकता. कारण ज्यावेळेस आपण ओला उबरमध्ये गाडी चालवतो आणि पाठीमागं जो कस्टमर बसलेला असतो आपल्या, 100% आपल्यावरती विश्वास ठेवून तो पाठीमागं बसलेला असतो. आणि आपण जर अशी झोपेत किंवा डोळे जड ठेवून जर गाडी चालवत असेल तर हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे, आपल्यासाठी धोकादायक आहे. कारण आपण पण आपली फॅमिली घरी ठेवून आलेलो असतो. हे पण आपल्यावरती विश्वास ठेवून
आपली गाडी बुक करून बिंदासपणे पाठीमागे बसलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला एवढी मोठी रिस्क कधीच घ्यायची नाही की आपले डोळे असे जड झाले, झोप येते ना आपण कंटिन्यू गाडी चालवतोय. ज्यावेळेस आपल्याला वाटतं की झोप येते त्यावेळेस 100% गाडी आहे तशी बाजूला घ्या, तोंड मिंड धुवा, जे काही जवळ असेल ते करू शकता तुम्ही. अजून एक उपाय असा आहे की रेड बुल पण घेऊ शकता. रेड बुल जर पिलो आपण तर झोप ही कधीच म्हणजे रात्रीची गाडी चालवताना अजिबात झोप येत नाही. कारण मी एकदा माझ्या मित्राला असाच, तो कॅनडावरनं आलेला, त्याला मी एअरपोर्ट टर्मिनल 2 मधून 1 वाजता रात्रीचं पिकअप केलेलं आणि त्याला अहिल्यानगरला ड्रॉप करायचं होतं. तर त्यावेळेस मी फुल नाईट गाडी चालवली होती. त्यावेळेस मी 2 रेड बुल घेतलेल्या, परंतु 1 सेकंद सुद्धा मला असं फील झालं नाही की झोप लागली म्हणून. तर अशा पद्धतीने आपण रिस्क न घेता आपण ह्या गोष्टी करू शकतो. झोप येते त्यावेळेस आपण जांभळ्या खूप देतो. त्यानंतर असं वाटतं की म्हणजे डोळे जड होतात आणि असं वाटतं की काय होतं 1 सेकंद जर आपण डोळे मिटले तर काय होईल. पण 1 सेकंद डोळे मिटणं म्हणजे काही पण होऊ शकतं. त्याच्यामुळे ही रिस्क कधीच घेत जाऊ नका. ज्यावेळेस आपल्याला वाटत असेल की गाडी चालवताना मला आता झोप लागतीये आणि त्यावेळेस तुम्ही खरंच रिस्क न घेता गाडी बाजूला लावून हे जे मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहेत ते उपाय तुम्ही करू शकता. आणि शक्यतो आणि गाडी चालवत असताना सगळ्यांनी इयरबड्स म्हणा किंवा जे आपले हेडफोन्स आहेत त्याचा यूज करत जा. कारण कानाला फोन लावून बोलणं पण तेवढंच अवघड असतं आणि कस्टमर पण आपली कंप्लेंट करू शकतो जास्त कानाला फोन लावून बोललो तर बड्स लावून 1-2 मिनिटं बोललं तरी इम्पॉर्टन्स कॉल असतील ते घेतले तरी एवढं काय कस्टमरला सुद्धा काय प्रॉब्लेम नसतो. त्याच्यामुळं झोप येत असेल तर सरळ एवढे उपाय करा. आणि 10 रुपयाची ती आलेपाक वडी आहे, ज्यांना कुणाला काहीच व्यसन नसेल त्यांनी ती गाडीमध्ये कंटिन्यू ठेवा. जे कोणी इंटरसिटी किंवा गाडी चालवताना झोप लागत असेल, कारण झोपेचा टायमिंग नसतो. आपल्याला कधी दुपारची पण गाडी चालवताना झोप लागू शकते, रात्रीचं पण लागू शकते, पण शक्यतो रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत हा टाइम झोप लागायचा जास्त असतो. आणि दुपारी सुद्धा ज्यावेळेस आपण एक्सप्रेसने येत असतो त्यावेळेस एसीची हवा लागून लागून आपल्याला पण असे डोळे जड होतात आपले. त्यावेळेस हे उपाय नक्कीच करून बघा आणि कमेंट करून सांगा परत तुम्हाला याचा काय फायदा झाला असेल का काय. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.